गोरेगावकरांनो नमस्कार। कायद्याच्या भाषेमध्ये असं म्हणतात की 100 दोषी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये। तसंच राजकारणामध्ये असं म्हणता येईल की महत्त्वाकांक्षी किंवा भ्रष्टाचारी असे 100 नेते पडले तरी चालतील, परंतु इमान इतबारे काम करणारा किंवा खरंच लोकांमध्ये मिसळणारा असा एखादा नेता राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये पडता कामा नये। गोरेगावकर नेमकं तिथेच चुकले, कारण 1 वर्षापूर्वी अमोल कीर्तीकर यांचा झालेला पराभव हा फक्त अमोल कीर्तीकरांचा नाही तर गोरेगावातील अनेकांचा आणि खास करून मराठी माणसाचा झालेला तो पराभव आहे। नमस्कार, मी अमित जोशी बंदाय बिंदास वृत्त दिनांच्या माध्यमातून आज गोरेगावचा विषय घेऊन बुधवार तुमच्या समोर आलोय। आजचा विषय घेण्याचं कारण असं की अमोल कीर्तीकर हे लोकसभेच्या निवडणुकीत 2024 ला पडले, पराभव झाला त्यांचा। आता पराभव झाला की तो पराभव घडवून आणला गेला, समजने वाले को इशारा काफी है। मात्र अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने गोरेगावमध्ये ठाकरे गटाची गाडी ही रुळावरनं हळूहळू घसरू लागली। आजची स्थिती पाल तास ठीक आहे, सुभाष देसाई साहेब सगळीकडे फिरतात, त्यांचे पदाधिकारी ठिकठिकाणी मेळावे घेतात, तिथे ते हजेरी लावतात, परंतु हे झालं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम। पण आज मतदार जो दुरावला आहे ठाकरे गटापासून त्याला जवळ करणं हे खरं काम आहे ठाकरे गटाचं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं, त्यांच्या नेत्यांचं। अमोल कीर्तीकर हे असे एक व्यक्तिमत्व होतं, म्हणजे मी त्यांना 3 वर्षापासून बघतो आणि त्याचा पराभव जसा मराठी माणसाच्या जिवारी लागला तसाच तो माझ्याही जिवारी लागला। त्याला कारण होतं की मी अमोल कीर्तीकरांचं काम अगदी जवळून पाहिलं होतं। कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा कोण? अमोल कीर्तीकर। मतदारांच्या घरापर्यंत जाणारा कोण? अमोल कीर्तीकर। प्रत्येक मंडळाला काही ना काही मदत करणारा कोण? अमोल कीर्तीकर। बुद्ध विहार असू दे, मंदिर असू दे, चर्च असू दे, याला सरळ असते मदत करणारा कोण? अमोल कीर्तीकर। कार्यकर्त्यांना काही अडचणी आल्या तर रात्री अपरात्री त्यांच्यासाठी धावून जाणारा कोण? अमोल कीर्तीकर। प्रत्येक उपक्रमात कार्यक्रमात सहभागी होणारा आणि नुसता सहभागी व्हायचं नाही तर तिथे मदत करणारा असा उपनेता कोण? अमोल कीर्तीकर। त्यामुळे त्यावेळी अशी स्थिती होती, असं वाटलं होतं की नाही अमोल कीर्तीकर निवडून येतील। आणि दुसरं कारण त्याला असं होतं की लोक त्याच्यावर खुश होती, म्हणजे सर्वसाधारण जी लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, झोपडपट्टीत राहणारी, चाळीत राहणारे, अगदी मध्यमवर्गीय इमारतीत राहणारे, हे समाधानी होते अमोल कीर्तीकरांबाबत। मात्र तरी देखील अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला। पराभव कितीने झाला तर 48 मतांनी पराभव झाला। त्याला सर्वात मोठं कारणीभूत जर कोण असतील तर गोरेगावकर आहेत, कारण ज्यांना ज्यांना अमोल कीर्तीकर यांनी मदत केली त्यांनी शेवटी अनेकांनी दगा फटका केला। मग त्यांचे काही कार्यकर्ते असतील, काही पदाधिकारी असतील किंवा काही लोक असतील। मंडळ तर मोठ्या प्रमाणावर होती, कारण मंडळांना पैसे मिळाले आदल्या दिवशी ज्यांच्याकडून, त्याच्यासाठी मंडळांनी दुसऱ्या दिवशी कामं केली। त्यामुळे मला असं वाटतं की गोरेगावकरांनी जर खऱ्या अर्थाने एक सामान्य पेक्षा सामान्य असं स्वतःला समजणारा नेता जो आपल्या मदतीला जाऊन येतो, आपल्या हाकेला जाऊन येतो, आपल्या अडचणीला जाऊन येतो, त्याला मदत करण्याचं ठरवलं असतं तर अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला नसता। दुसरी गोष्ट, अमोल कीर्तीकर यांच्या पराभवामागे कोण तर ठाकरे गटाचे पदाधिकारी काही कार्यकर्ते। ऐनवेळी घरात बसणं, लक्ष न देणं, विभागात न फिरणं, विभागात सभा न घेणं, या सर्व गोष्टी अमोल कीर्तीकरांच्या विरोधात गेल्या। आता परिस्थिती अशी आहे की ज्यांनी अमोल कीर्तीकरांना मनापासून त्यावेळी मतदान केलं ते मतदार आता ठाकरे गटापासून काहीसे दूर गेले, कारण त्यांना असं वाटतं की अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला नाही तर तो पराभव घडवून आणला गेला। त्यामुळे हे मतदार सायलेंट झाले। अमोलवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते होते ते पण आता ठाकरे गटात फारसे सक्रिय दिसत नाहीत। तिसरी गोष्ट, स्वतः अमोल कीर्तीकर आज गोरेगावमध्ये सक्रिय असताना दिसत नाही। त्याने आपलं सगळं लक्ष दापोलीकडे वळवलंय, कारण कोकणी माणूस हा एकदा हात पकडला की सोडत नाही, आणि शिवसेनेचा हात गेल्या अनेक वर्ष या कोकणी माणसाने पकडलेला आहे। त्याचा अनुभव अमोल कीर्तीकर नाही, त्यामुळे अमोल कीर्तीकर यांनी गोरेगाववरचं लक्ष कमी करून आता तिथे दापोलीकडे लक्ष अधिक केंद्रित केलंय। त्यामुळे गोरेगावाची परिस्थिती आज अशी आहे की ठाकरे गट अनेक प्रयत्न करतोय। ठाकरे गटाकडनं सभा घेतल्या जातात, महिलांच्या बैठका घेतल्या जातात, मात्र आजही ठाकरे गटा टेन्शन मध्ये आहे 100%। कोणता नेता उपनेता हा जाणार नाही जाणार हा वेगळा प्रश्न आहे, पण याच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कोणत्या श्रेणी इथून तिथे उडी मारतील हे सांगता येणार नाही।
संध्याकाळपर्यंत एखादा पदाधिकारी या सुभाष देसाईंच्या बाजूला बसून असतो आणि दुसऱ्या दिवशी तो शिंदे गटामध्ये प्रवेश करतो. ही स्थिती आज गोरेगावची आहे. त्यामुळे गोरेगावात आज अशी स्थिती आहे की अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाल्यानंतर जी गाडी रुळावरनं घसरली ती अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं किंवा सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की अमोल कीर्तीकर ठीक आहे, तुम्हाला दापोलीमध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे, तुमच्यावर मोठी जबाबदारी ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे, ती तर पार पाडाच, पण काहीसं लक्ष तुम्ही गोरेगाववरही ठेवा. कारण गोरेगावकरांना आजही तुमची गरज आहे. आज मराठी माणसं आहेत, झोपडपट्टीत राहणारी लोक आहेत, ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, अनेक पदाधिकारी आहेत जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही सक्रिय झाले पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी पुन्हा एकदा अमोल कीर्तीकर सक्रिय झालेले दिसतील, गोरेगावात ठिकठिकाणी फिरताना दिसतील, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करताना दिसतील, ठिकठिकाणी भेटी देताना दिसतील, त्या दिवशी समजायचं की ठाकरे गटाची गाडी ही रुळावरती यायला सुरुवात झालेली आहे. आता गोरेगावचा जर तुम्ही विचार केला तर मी आज असंच म्हणेन की होय, आजही भाजपची बाजू भक्कम आहे. गोरेगावात नंबर 1 वर भाजप आहे, 2 वर ठाकरे गट आहे. आज भाजपकडे कसं आहे की भाजपकडे पदाधिकारी असे काही स्ट्रॉंग नाही, मात्र जी रणनीती आखली जाते ती जयप्रकाश ठाकूर हे आखतात. जयप्रकाश ठाकूरांचं बघितलं तर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे गोरेगावमध्ये भाजपला वाढवण्यासाठी. नुसती मेहनत घेतली नाही, त्यांची त्याच्यामागची रणनीती आहे, त्यांचं डोकं आहे, त्यांची बुद्धी आहे, राजकारणातला त्यांचा अनुभव आहे, त्याचा पुरेपूर वापर हे जयप्रकाश ठाकूर करतात. निवडणुकीमध्ये विरोधक त्यांना किती शिव्या घालतात, किती उलट बोलतात, ते तिथे दुर्लक्ष करतात, आपलं काम करत राहतात. त्यांचं एकच लक्ष असतं, जसं अर्जुनाचं एकच लक्ष होतं की मासाचा जो डोळा आहे तो फोडायचा आहे, तसं जयप्रकाश ठाकूर यांचं जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतात किंवा इतर निवडणुका येतात, त्यांचं एकच लक्ष असतं की आपल्याला पक्षाला विजय कसा मिळेल. त्यामुळे जयप्रकाश ठाकूर, विद्या ठाकूर हे 2 जमेची बाजू आहे. आज भाजपला वाढवण्यासाठी जसं त्या लोकांनी मेहनत घेतली, तसंच दिलीप पटेल माजी महापौर आहेत किंवा हर्ष पटेल आहेत, श्रीकला पिल्ले आहेत, दीपक ठाकूर आहे, संदीप पटेल यांनी पण मेहनत घेतली आपापल्या विभागात. पण ठाकरे गटाने जर नीट विचार केला, अभ्यास केला, अभ्यास तर ते करत असतील कारण आमच्यापेक्षा बुद्धिमान, आमच्यापेक्षा राजकीय हुशार असलेली माणसं ठाकरे गटात आहेत, पण त्यांचं आज अजून लक्ष नीट गेलेलं नाही गोरेगावच्या राजकारणावर. आज जर तुम्ही भाजपची स्थिती बघाल, हो भाजप नंबर 1 आहे, परंतु भाजप हा फक्त 2 मतदारसंघामध्ये मजबूत आहे. उरलेल्या 5 ते 6 वॉर्डामध्ये भाजप आणि ठाकरे गट यांच्यातच अटीतटीची लढत आहे. जे 2 मतदारसंघ आहेत ते आहेत वॉर्ड 50 आणि वॉर्ड 55. तुम्ही लोकसभेची निवडणूक बघा, त्याच्यामध्ये जेव्हा वायकरांना गोरेगावातून 24,000ची आघाडी मिळाली, तेव्हा वॉर्ड क्रमांक 50 आणि 55 मधली आघाडी होती 19,000ची. आणि जेव्हा विद्या ठाकूर आमदार म्हणून जिंकल्या, तेव्हा वॉर्ड क्रमांक 50 मध्ये 9,000ची आघाडी आणि वॉर्ड क्रमांक 55 मध्ये जी आहे ती 13,500ची आघाडी. म्हणजे जवळजवळ 23 ते 23,500ची आघाडी ती झाली विद्या ठाकूर जिंकलेल्या 24,000ने. म्हणजे 1-1.5 मतं जी आहेत जी वाढली आहे ती इतर 5 ते 6 वॉर्डात वाढलेली आहे. ठाकरे गटाने हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं उत्तर भारतीय, जैन, गुजराती समाज, ब्राह्मण समाज, साऊथ इंडियन किंवा पंजाबी हे जे मतदार आहेत हे आज भाजपकडे झुकलेले आहेत 2014 पासून. त्यांना काही लोकांकडनं कामं काढायची नसतात, त्यांना राजकारणाशी घेणं देणं नसतं, त्यांना एक पक्ष डोळ्यासमोर असतो जो चांगला काम करतो, त्यांना आज असं वाटतं की भाजप काम करते, त्यामुळे ते भाजपला मतदान करतात. पण ठाकरे गटाने हे विसरता कामा नये की यांची जी संख्या आहे ती 1,20,000 ते 1,25,000च्या घरात आहे. त्या उलट दलित, बौद्ध, मराठी, मुस्लिम आणि कॅथलिक यांची संख्या जवळजवळ 2.25 लाखाच्या घरात आहे. ठाकरे गटाने तिथे लक्ष दिलं पाहिजे. जिथे आपल्याला मतदान होणार नाही, जिथे मतं मिळणार नाही, तिथे मेहनत करण्यात काय अर्थ आहे? करा मेहनत. तिथे 2-5% मतं वाढली तर ते पक्षालाच फायदा होणार आहे. पण जिथे जिथे हे मतदार आहेत त्या मतदारांना विश्वासात घेतलं पाहिजे. आज मराठी माणूस आळसावलेला आहे, 1,10,000 मतं कमी नाहीत, आळसावलेला आहे तो, किंवा तो जात नाही मतदानाला किंवा नाराज आहे तो. तर त्याची नाराजी कशी दूर करणं, त्याला मतदान केंद्रापर्यंत कसं नेणं, त्यांना आपली भूमिका कसं पटवून देणं, हे काम कोणाचं आहे? तर ते ठाकरे गटाचं आहे, त्यांच्या नेत्यांचं आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी आज भाजपची स्थिती गोरेगावात मजबूत असली तरी ठाकरे गटाने स्वतःला कमजोर समजता कामा नये. त्या उलट संघर्ष मिटवून सगळ्यांनी एकत्र येऊन, ठीक आहे जे जाणार ते कावळे, ज्याला उडायचं आहे ते उडणार, ज्याला दुसऱ्या फांदीवर जाऊन बसायचं ते दुसऱ्या फांदीवर बसणार, कारण त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत. पण जे निष्ठावान आहेत ते सगळे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते बघा तुम्ही फुटत नाही,
त्या कार्यकर्त्यांना एकत्र करा, त्यांना लोकांपर्यंत पाठवा. आणि या सगळ्या गोष्टी केल्या तर ठाकरे गटाची जी आज रुळावरनं घसरलेली गाडी आहे ती रुळावर यायला वेळ लागणार नाही. पण हे जात करताना मला असं वाटतं की अमोल कीर्तीकर यांनी थोडंसं लक्ष गोरेगावात घालणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला मानणारा मतदार वर्ग, तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता, तुमच्यावर प्रेम करणारा पदाधिकारी आणि तुमच्या मागे ठामपणे उभे राहणारी मराठी माणसं आजही गोरेगावात आहेत. त्यांच्याशी नाळ तोडू नका, त्यांच्यासाठी कामं करा, त्यांच्यात मिसळा. कारण हीच ठाकरे गटाची जमेची आणि ताकदीची बाजू आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.